तसं करण्याचा उपाय सांग, ज्या योगे कर्म केलं तरी त्याचं बंधन नसेल. याचा अगदी सोपा उपाय आहे. तू कर्मफळाची आसक्तीच ठेवू नकोस. हे कसं का होऊ शकतं? फलप्राप्तीची इच्छा तर प्रत्येक जण करत असतो. परंतु काय इच्छा ठेवली म्हणजे मनुष्याला फलप्राप्ती होते? नाही अर्जुना, कारण फळ तर प्रारब्धाच्या हातात असतं. आणि जो कुणी मनुष्य फलप्राप्तीची इच्छा ठेवतो त्याचं मन फळाचा सारखा विचार करून स्वतःच्या कर्मापासून आणि कर्तव्यापासून विचलित होत जातं. आणि त्याला ते फळ प्राप्त होत नाही ज्याची त्याने इच्छा ठेवलेली असते. पार्था, मनुष्य केवळ कर्म करू शकतो, फळ कदापि त्याच्या ताब्यात नाही. केशव, जर कर्मफळाची प्राप्ती मनुष्याच्या अथवा त्याच्या कर्माच्या ताब्यात नाही तर त्याने कर्म का करावं? कारण मनुष्याचा धर्म आहे आपल्या कर्तव्याचं पालन करणं. या कर्तव्य पालनाकरता आवश्यक कर्म करणं. परंतु हे केशव, फलप्राप्तीची कामना सोडून दिल्यानंतर मनुष्यामध्ये कर्म करण्याची प्रवृत्ती कशी उत्पन्न करायची? जर फळाची इच्छा राहणार नाही तर मनुष्य कर्म तरी का करेल? हे अर्जुना, जो साधारण मनुष्य फळाच्या इच्छेनेच कर्म करण्यास प्रेरित होतो तो सुख दुःख आदींच्या चक्रात अडकून पडतो. त्याची मनःशांती नष्ट होऊन जाते. क्षणोक्षणी वेळोवेळी फलप्राप्तीच्या विचाराने मात्र त्याची झोप उडून जाते. हे पार्था, तू दुर्योधन आणि त्याच्या भावांकडेच बघ. लहानपणापासून दुर्योधन, शकुनी आणि दुःशासन आदी हस्तिनापुराचं सिंहासन मिळवण्याकरता किती अधर्माने वागले. आठवतंय ना तुला? त्यांनी आपल्या भीमदादाला पाण्यात फेकून दिलं होतं. आणि ती घटना पण आठवत असेल जेव्हा याच कौरवांनी तुम्हा सर्व पांडवांना लाक्षागृहात जाळून मारून टाकण्याचं कारस्थान रचलं होतं. किती उत्कृष्ट कारस्थान रचलं होतं त्यांनी. त्या आगीतून तुम्हा सर्वांना जिवंत बाहेर पडणं अशक्य होतं. किती योजनाबद्ध कर्म होतं ते. परंतु त्या कर्माचं फळ त्यांना मिळालं नाही. कारण प्रारब्ध मात्र काहीतरी वेगळंच होतं. अशा प्रकारे त्यांच्या इच्छेविरुद्ध जेव्हा सर्व प्रयास विफल झाले तेव्हा त्यांनी तुम्हा सर्वांना कपट कारस्थानाने योजना करून 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासात पाठवून दिलं होतं. परंतु वारंवार प्रयत्न करून सुद्धा कौरवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ मिळालं नाही. ते हे विसरून गेले होते की कर्मफळ प्रारब्धानुसारच मिळतं. या दुष्कर्मांच्या चक्रामध्ये ते खूप वाईट अडकलेत पार्था. आणि ज्या फळाची ते कामना करता आहेत ते फळ त्यांना प्राप्त होणार नाहीये. उलट दुष्कर्मांचं वाईट फळच त्यांच्या नशिबी येणार आहे. ही गोष्ट तू सदैव लक्षात ठेव. वाह प्रभू वाह.